नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक देणारी खुशखबर बातमी आत्ता समोर आलेली आहे. ती बातमी म्हणजे PM किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण ह्यामध्ये मी तुम्हाला अशी एक PM किसान योजनेबद्दल 2200 हप्त्याबद्दल माहिती देणार आहे. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं पाहिजे, कारण 2200 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच येणार आहे. तर कधी येणार आहे, किती रुपयाचा हप्ता येणार आहे, तारीख आणि वेळ, पैसे किती रुपये असतील, हे राज्यातील किती पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळतील, सविस्तरपणे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग PM किसान योजनेचा 22 हप्ता कधी येणार आहे, तारीख आणि वेळ, किती रुपयाचा हप्ता आहे, जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 22 हप्ता हा 13 मार्च 2026 रोजी आपल्या खात्यात म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे 5 वाजल्यापासून. हा 13 मार्च 2026 ही तारीख प्रत्येक शेतकऱ्यांनी नोट करून ठेवावी. ह्या दिवशी आपल्या खात्यात पैसे येणार आहेत आणि हे पैसे 22 हप्ता फक्त शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, तर ज्या शेतकऱ्यांचं अगोदरच PM किसान योजनेवर रजिस्टर असेल आणि त्यांचं DBT अंतर्गत बँक खातं लिंक असेल, अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यातील तब्बल 94 जवळजवळ 95 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा 22 हप्ता प्रत्येकी शेतकऱ्याला 2000 रुपये 22 हप्ता मिळणार आहे, अशी केंद्र सरकारने माहिती दिलेली आहे. तर 13 मार्चला 94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपये असे जमा होणार आहेत. हे DBT अंतर्गत जमा होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचं KYC झालेलं असेल आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेलं असेल आणि लँड सीडिंग येस असेल, अशा शेतकऱ्यांनाच हा 22 हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला लवकरात लवकर KYC नसेल तर KYC पूर्ण करायचं आहे. बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक करून घ्या, कारण फक्त 2 दिवस बाकी राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि शेतकऱ्यांना हीच एक अत्यंत खुशखबर आणि दिलासादायक देणारी बातमी होती. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि PM किसान योजनेच्या 22 हप्त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे सुद्धा आमच्या कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब आत्ताच करा आणि जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.